नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत, झटपट वाफेवरची, कमीत कमी साहित्यामध्ये. तर शेपू इथे मी बारीक चिरून घेतला आहे, 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मुगाची डाळ आहे, ती पण आपण 10-15 मिनटं भिजत घातलेली मुगाची डाळ. आणि कांदा एक घेतला आहे मोठा बारीक चिरून, लसणाच्या 4-5 पाकळ्या बारीक ठेचून, मिरची 4-5 बारीक चिरून. आता हे सगळं आपण वाफेवर बनवणार आहोत. तर मी इकडे कढई घेतलेली आहे स्वच्छ धुवून. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल ॲड करायचं आहे. आता ह्याला आपल्याला जसं आपण तळतो वगैरे तसं काहीच करायचं नाही, फक्त ह्याला वाफेवर करून घ्यायचं आहे. म्हणून मी इकडे 1च पळी इकडे तेल ॲड केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला कांदा वगैरे सगळं ॲड करायचं आहे. आता ही कढई आहे, ह्याच्यात आपण 1 पळी तेल घातलेलं आहे, मोठा पळी. आणि ह्याच्यामध्येच आता आपण लसूण ॲड करायचं आहे. अजून ह्याला मी गॅसवर ठेवलेलं नाही आहे. लसूण आणि मिरची ॲड करूया. हे फक्त आपल्याला वाफवून घ्यायचं आहे फ्रेंड्स. जसं आपण फोडणी वगैरे घालतो तसं मी काहीच घालणार नाही आहे. फक्त हे असंच ठेवायचं आहे आणि पूर्ण ही शेपूची भाजी आपल्याला वाफवलेली करायची आहे. लसूण आणि हिरवी मिरची आपण तेलात अशीच टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण ही भिजवलेली मुगाची डाळ आहे ही ॲड करत आहोत. त्याच्यानंतर आपण हे कांदा ॲड करत आहोत. तुम्ही पाहू शकता आपण फोडणी नाही देत आहोत, असंच सगळं ठेवायचं आहे आपल्याला वाफवावर. आणि वाफवून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला 10-15 मिनटं. आणि आता आपण हा शेपू इथे ॲड करत आहोत. तर हा असा सगळा शेपू आपण इकडे ॲड केलेला आहे. आणि सगळा शेपू ॲड करून झालेला आहे. आणि आता आपल्याला ह्याला झाकणी झाकून गॅसवर ठेवायचं आहे मीडियम आचेवर 15 मिनटं. कढई आता आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि मी इथे झाकण झाकत आहे. मी अजून ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलं नाही आहे. ह्याला आपण मध्यम आचेवर 10 ते 15 मिनटं चांगलं शिजवू द्यायचं आहे. पूर्ण वाफेवर आहे, बिना फोडणीची. तर ही शेपूची भाजी आपण 15 मिनटं असंच झाकणी झाकून वाफेवर ह्याला दम देऊया चांगलं 15 मिनटं. आणि मीठ एकदम शेवटून घालायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. गॅसची झाकणी आपण उघडूया ह्याची कढईची. आणि आता ह्याला परतून घेऊया. भाजी आपण परतून घेतलेली आहे. आणि आता आपण इथे मीठ टाकणार आहोत, चवीनुसार मीठ. तुम्ही पाहू शकता इथे आपण फोडणी नाही दिली आहे, फक्त वाफेवरच आपण ही भाजी बनवलेली आहे. मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊ. मीठ टाकून आपण चांगलं पुन्हा एकदा परतून घेतलेलं आहे 1-2 मिनटासाठी. आणि तुम्ही पाहू शकता कमीत कमी साहित्यामध्ये आपली झटपट अशी ही शेपूची वाफेवरची भाजी बनवून तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण ही वाफेवरची शेपूची भाजी एकदम कमीच साहित्यामध्ये बिना फोडणीची फक्त वाफेवर बनवून घेतलेली आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. थँक्यू.